24 तास एक पाऊल पुढे. घरच्या परिस्थितीला कंटाळून महाराष्ट्रामधल्या आपल्या भगिनी या मुंबईसारख्या ठिकाणी आणि गोव्यासारख्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करताना दिसत आहेत. कारण घरची परिस्थिती पावत नाही, करायचं काय. अजित पवार, ज्या माझ्या महाराष्ट्रामधल्या भगिनी त्यांची घरची परिस्थिती पाहवत नाही म्हणून वेश्या व्यवसाय करतायत आज तिकडे, मराठीमध्ये बोलणाऱ्या आजपर्यंत कधी वेश्या या भागामध्ये कधी नव्हत्या, मराठीमध्ये बोलतायत तेव्हा सगळ्यांना कळलं की ह्या मुली आल्या कुठून. त्यांची चौकशी केल्यावरती कळलं की या सगळ्या दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या आहेत. घरी अन्नाचा कण नाही, घरी कमवता कोण नाही, वडिलांनी आत्महत्या करून मोकळे झालेले आहेत. तिच्यावरती जबाबदारी आली. करतेय काय? वेश्या व्यवसाय. माझ्या मराठी मुलींना तुम्ही वेश्या व्यवसायाला लावलं आणि वरती म्हणता आम्ही काय तुमच्या धरणामध्ये काय जाऊन मुतू. लाज नाही वाटत आहे ना? शरम वाटत नाही या लोकांना? इतका गलिच्छ बोलताना देखील काही वाटत नाही? माझ्या आया बहिणींची अशी आबरू इथे चव्हाट्यावरती मांडली जात असताना यांना लाज नाही, शरम नाही, काही वाटत नाही, काही होत नाही. सगळीकडे बजबजपुरी, सगळीकडे पैसे खायचे. सिंचनामध्ये पैसे खा, इकडे पैसे खा, तिकडे पैसे खा. काय रे बाबा. ओ ते आजीबाई आहेत त्यांना जरा बसून घ्या रे शांतपणे. आमच्या आजीबाईंना बघा, आमच्या आजीला बघा समोर, आधाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच काठी लागली. आमच्या आजी आज इकडे आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेला देखील माझं आव्हान आहे, की या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच कुबड्या नव्हे काठी आधाराला बरोबर असते. समोर कोणी वाईट माणूस आला की हाणण्यासाठी म्हणून तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच काठी लागेल. ए बाबा, त्यांना नीट आणणार आहे. कुठे आहेत त्या? आणलं का त्यांना? ती बसल्या त्या. तुम्ही जरा शांत बसून घ्याल का सगळेजण? मला अनेक पत्रकार बांधवांनी सांगितलं की इथले सगळे तापी खोऱ्याचे प्रश्न, तापीमध्ये. अहो, प्रश्न असा आहे की सगळ्याच नद्यांमध्ये, सगळ्या धरणांवरती सगळेच हे लोक पैसे खात आहेत. कशावरती बोलायचं? मध्यंतरी मी त्या ह्याला गेलो होतो, कुठे आपले नितीन गडकरींच्या मुलाचं लग्न होतं. तुम्हाला नाही बसताना येते शांतपणे? तुमच्यामुळे बाकीच्यांना त्रास होतोय. मगाचपासून मी आता हे दुसऱ्यांदा सांगतोय ना, तर मी पोलिसांना सांगेन तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढायला. माझा अंत पाहू नका तुम्ही आता, कळलं ना? हुल्लडबाजी करायची असेल तर बाहेर. मध्यंतरी मला नितीन गडकरींच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. झाले त्याला 2-3 वर्ष झाली असतील, किती आता आठवत पण नाही मला. आणि मी माझ्या हॉटेलमध्ये होतो. हॉटेलमध्ये मला सांगितलं सुरेश दादा जैन आलेत भेटायला. मला असं वाटतं त्यावेळेला काहीतरी अधिवेशन पण चालू होतं का काय चालू होतं मला आठवत पण नाही माझा. पहिल्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला नागपूरला. आणि मग त्यावेळेला म्हटलं बोलो. त्यांनी सांगितलं भेटायची इच्छा आहे. म्हटलं बोलो. आलेवर राजबाई नमस्कार राजबाई. म्हटलं बसा. मग काय 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 सांगायला लागले. विधान परिषदेच्या निवडणुकीचे आकडे सांगितल्यावर मी थक्कच झालो आणि अत्यंत निधड्या छातीने, छाती ठोकपणे ते मला आकडे सांगत होते. काय ना राजबाई, या आपल्या विधान परिषदेच्या वेळेला नाही भाई,
मी 45 कोटी रुपये खर्च केले भाई, आणि नाता भाऊनी 40 कोटी रुपये खर्च केले भाई. 95 कोटी रुपये विधान परिषदेच्या आमदारासाठी 95 कोटी रुपये गेले. खरं किती खोटं किती मला माहिती नाही. जे त्यांच्या तोंडात त्यांनी जे सांगितलं ते मी बोलतोय आता तुमच्या समोर. बरं, माझा काही संबंध नव्हता. एक विधान परिषदेच्या आमदारासाठी 95 कोटी रुपये खर्च होतात. अरे एक आमदार, साधा आमदार विधान परिषदेत जातो, त्याच्यासाठी 95 कोटी रुपये. 95 कोटी कशाला म्हणतात हे सुरेशदादा जैन मला सांगतायत. मी 45 कोटी खर्च केला, त्यांनी नाता भाऊनी 40 केला. झी 24 तास, एक पाऊल पुढे.